नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असून उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी घेण्यावर जोर दिला असून प्रभाग क्रमांक 26 मध्ये माकपनं सत्ताधाऱ्यांसमोर मोठं आव्हान उभं केलंय। प्रभाग क्रमांक 26 मधून सचिन भोर, तानाजी जायभावे, ज्योती घाटोळ, स्वप्ना माळी उमेदवारी करत असून गुरुवारी त्यांच्या प्रचारार्थ केबल पार्क, जाधव पार्क परिसरामधून रॅली काढत मतदारांच्या गाठीभेटी घेत विळा, हातोडा, तारा या निशाणीवर मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं। माजी नगरसेवक सचिन भोर, तानाजी जायभावे हे नगरसेवक असताना त्यांनी प्रभागामध्ये अनेक ठिकाणी काँक्रिटीकरणाचे रस्ते केले होते। त्यानंतर मात्र प्रभागामध्ये अपेक्षित असा विकास झालाच नाही असं माकपच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळेस बोलून दाखवलं। या रॅली प्रसंगी चारही उमेदवारांचे नागरिकांकडून ठिकठिकाणी औक्षण करून स्वागत करण्यात आलं। त्याबरोबरच सत्कारही करण्यात आला। गेल्या 9 वर्षांमध्ये प्रभागाचा विकास खुंटला असल्यानं प्रभागातील नागरिकांनीच ही निवडणूक आता हातात घेतली असल्याचं उमेदवार सचिन भोर यांनी सांगितलं। अतिशय चांगला प्रतिसाद आहे नागरिकांमधून स्वतःहूनच। म्हणजे उमेदवार म्हणून आम्ही निवडणूक यंत्रणा राबवण्याचा प्रयत्न करत आहोत, परंतु खऱ्या अर्थाने ही निवडणूक सर्वसामान्य नागरिकांनी, प्रभाग क्रमांक 26 मधील प्रत्येक नागरिकांनी ही निवडणूक स्वतः त्यांच्या हातामध्ये घेतलेली आणि ती भावना आम्हाला स्पष्टपणे जाणवते की गेल्या 9 वर्षामध्ये 5 वर्ष नगरसेवकांचे आणि 4 वर्ष शिवसेना शिंदे गटाचे राज्य शासनावरच्या सत्तेचे या एकूण 9 वर्षामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या मार्फत पाणी पुरवठ्याची कामं असतील, रस्त्यांची कामं असतील, ड्रेनेजची कामं असतील, आरोग्य असेल, स्वच्छता असेल, शैक्षणिक कामं असतील किंवा हॉस्पिटलची कामं असेल, अशी कोणत्याच प्रकारची कामं गेल्या 9 वर्षामध्ये नाशिक महापालिकेच्या या प्रभाग क्रमांक 26 मध्ये कोणत्याही प्रकारची कामं न झाल्यामुळे स्वतःहून नागरिकांनी ही निवडणूक स्वतःच्या हातामध्ये घेतलेली आणि नागरिकांनी ठरवले एकमुखी हा निर्णय घेतलेला आहे की प्रभाग क्रमांक 26 मधून मार्क्सवादी पक्षाचे तानाजी आप्पा जायभावे असतील, ज्योतिताई घाटोळ असतील, स्वप्नाताई माळी असतील, सचिन भोर असेल यांना बहुमताने निवडून द्यायचा निर्णय सर्वसामान्य माणसांनी घेतलेला आहे। सिडको परिसरातील अत्यंत महत्त्वाचा पर्याय प्रश्न असलेल्या सिडको घराचा फ्री होल्ड करण्याचा शासनानं जो काही निर्णय घेतला आहे तो फसवा असून नागरिकांची दिशाभूल करणारा असल्याचा आरोप माजी नगरसेवक उमेदवार तानाजी जायभावे यांनी केलाय। प्रभाग क्रमांक 26 मध्ये शिवशक्ती जो सिडकोचा एक भाग आहे 6 स्कीम पैकी त्या एरिया पासून चुंचाळा गावापर्यंत हा मोठा एक प्रभाग या ठिकाणी निर्माण झालेला आहे। या प्रभागामध्ये गेल्या 9 वर्षाचं कामकाज आणि 9 वर्षापूर्वी या भागामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा नगरसेवकांनी त्यामध्ये ॲडव्होकेट वसुधा कराड असेल, सचिन भोर असेल यांनी केलेल्या कामाची तुलना गेल्या 9 वर्षामधील स्टँडिंग नगरसेवकांच्या कामाची तुलना होत असताना नागरिकांनी 9 वर्षानंतर सुद्धा सचिन बोर असेल, वसुधा कराडचं या ठिकाणी तानाजी जायभावेंच्या कामाची या ठिकाणी प्रशंसा केलेली आहे। 9 वर्षामध्ये हा प्रभाग क्रमांक 26 कुठल्या प्रकारचा विकास झाल्याने नागरिकांमध्ये खूप मोठा असंतोष आहे। त्यामध्ये पाणी समस्या असेल, त्याचप्रमाणे गार्डन, क्रीडांगण अशा अनेक समस्या या भागामध्ये नवीन विकसित भागात प्रलंबित आहे। त्याचप्रमाणे सिडकोचा शिवशक्ती जो भाग आहे त्या भागाचा लीज डीडचा प्रश्न असेल तो मी स्वतः त्या ठिकाणी सोडवलेला आहे आणि फ्री होल्डचा विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी शासनाने जाहीर केला फ्री होल्डचा, परंतु ती फसवी योजना होती, तिला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी विरोध केला। पुढच्या काळामध्ये सुद्धा या सिडकोच्या नागरिकांचा जो काही फ्री होल्डचा विषय हा नाममात्र दरामध्ये त्यांना फ्री होल्ड करावा अशी आमची मागणी राहणार आहे। या असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही प्रभागामध्ये फिरतोय। या प्रभागामध्ये आमचं जे काही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं पॅनल आहे, मी स्वतः तानाजी आप्पा जायभावे, सचिन भोर, ज्योती घाटोळ आणि स्वप्ना माळी एक सर्वसामान्य कुटुंबातली 2 महिला आम्ही या ठिकाणी कंत्राटी कामगारांच्या पत्नीला आम्ही उमेदवारी दिली। नागरिकांना आम्ही एक संदेश देऊ इच्छितो की सामान्य कुटुंबातले व्यक्ती सुद्धा निवडणूक लढू शकतो आणि विजय मिळू शकतो। हा आत्मविश्वास आम्हाला या पॅनलच्या माध्यमातून जनतेला द्यायचा आहे आणि ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे। आमच्या पॅनलचा विजय हा निश्चित आहे असं आमची खात्री आहे। प्रचारादरम्यान प्रभागामध्ये फिरत असताना अनेक समस्या दिसून येत असून या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असू असा विश्वास उमेदवार ज्योती घाटोळ यांनी व्यक्त केला। नमस्कार। प्रभाग क्रमांक 26 ब मधून मी ज्योती सचिन घाटोळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे ही उमेदवारी करत आहे। जे तानाजी आप्पा जायभावे 26 प्रभाग क्रमांक 26 अ मधून आणि सचिन भाऊ भोर हे प्रभाग क्रमांक 26 ड मधून आणि स्वप्ना माळी प्रभाग क्रमांक
26 क मधून ही उमेदवारी करत आहे. तर पक्षाने दिलेली आम्हाला ही जबाबदारी, ही सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असू आणि जेही प्रभागात फिरताना आम्हाला जो प्रतिसाद मिळतोय जनतेचा, तर आम्ही पूर्ण पॅनल आमचा हा विजयीच असणार आहे आणि आम्ही सर्वसामान्यांपर्यंत सर्वसामान्यांच्या मूलभूत गरजा ज्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे, त्या सर्वसामान्यांच्या गरजा आम्ही परिपूर्ण सोडवण्यासाठी कटिबद्ध असू. आमचा पूर्ण पॅनल हा त्यांच्या सेवेसाठी रुजू असू. प्रभाग क्रमांक 26 समस्या आम्ही जाणून असल्यानं या सोडवण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करू, असं आश्वासन स्वप्ना माळी यांनी दिलं. प्रभाग क्रमांक 26 क मधून मी उमेदवारी करत आहे आणि आपल्या भागाच्या प्रभाग 26च्या समस्या मी खूप जवळून जाणून आहे, कारण आम्ही तिथे राहिलेलो पण आहे आणि 1 महिन्यापासून फिरतोय, त्यामुळे अजून जास्त त्या समस्या जवळच्या वाटतात आम्हाला. तर आम्ही त्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि सचिन भाऊ आणि तानाजी आप्पा यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही त्यांच्या सारखेच काम करू, हे मी आश्वासन देते आणि त्यांच्या समस्या जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असू. CI2च्या या आक्रमक प्रचारामुळे प्रभाग क्रमांक 26 मध्ये परिवर्तन अटळ असल्याचं बोललं जात असून मतदार हे चारही उमेदवारांशी पाठीशी उभे असतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला जात आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सिडको.